हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एमके ट्रिपल एस स्पर्धा यूट्यूब चॅनल. सुरू करूयात आपला आजचा हिंदू पेपर अनालिसिस. पहिली न्यूज काय होती की स्ट्रॅटेजिक व्हलनरेबिलिटी इन इंडियाज एलपीजी सप्लाय मॉडेल. जसं आपल्याला माहिती की आपण जे एलपीजी वापरतो, मेजरली आपला जो लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आहे, तो मेजरली आपण इम्पोर्ट करतो. फक्त 40% जी आपली जी टोटल डिमांड आहे, ते आपण डोमेस्टिक प्रोडक्शनमधून कंप्लीट करतो. पण डोमेस्टिक प्रोडक्शन कसं होतं, जे क्रूड ऑइल आपण इम्पोर्ट करतो, त्याच्यातून आणि ऑफशोर वगैरे जे नॅचरल गॅसचे प्लांट्स वगैरे आहेत एलपीजीचे, त्याच्यातून जे प्रोडक्शन होतं त्याच्यामुळे. त्याच्यामुळे टोटल जे प्रोडक्शन असतं ते 40% पर्यंतच होतं. जसं मध्ये आपलं डिस्रप्शन झालं होतं सप्लाय चेनमध्ये, त्याच्यामुळे मग गव्हर्नमेंटने काय केलं की एलपीजीचं प्रोडक्शन वाढवा असं सांगितलं होतं. पण त्याच्यामुळे काय होणार की परत एक लिमिटेशन येते. जर तुमचं क्रूड ऑइल पण तेवढं त्याच्यामध्ये पण सप्लाय चेनमध्ये प्रॉब्लेम आले, तर मग तुम्ही एलपीजीचं प्रोडक्शन जे आहे ते सुद्धा नाही वाढवू शकणार. ती गोष्ट झाली. त्याच्यानंतर परत गव्हर्नमेंटने सांगितलं, की कमर्शियल यूज आहे तो बंद केला. अजून ती गोष्ट अजून वॉर जरी थांबला असेल, सीजफायर जरी झालं असेल, तरी अजून ती गोष्ट जी आहे सप्लाय चेन मधली किंवा टोटल सप्लाय जो होता किंवा कमर्शियलसाठी जी अवेलेबिलिटी ती सुरू नाही झाली. त्याच्यानंतर ब्लॅक मार्केटिंग आहे ती अजून बंद नाही झालं. मग ह्याच्यामुळे काय होतं, की एक मेजर जो इश्यू आहे आपला सप्लाय चेन मधला, आपली जी एनर्जी ती मेजरली क्रूड ऑइलवरती, त्याच्यानंतर कुकिंग वगैरेसाठी जे आहे ते एलपीजी वगैरे या गॅसेसवरती डिपेंडंट आहे. मग जेव्हा आणि त्यातल्या त्यात अशा ठिकाणी डिपेंडंट जरी असेल, त्याचबरोबर ही जी सप्लाय चेन जी आपण म्हणतो, की ती इन्शुअर झाली पाहिजे, की ती एकदम स्टेबल असेल कोणत्याही कंडिशनमध्ये. मग समजा त्या एरियामध्ये वॉर होत असेल किंवा कोणती कंडिशन जरी झाली, तर ती सप्लाय चेन मेंटेन राहिली पाहिजे. आपलं ते सप्लाय आला पाहिजे आणि आपली ही जी ग्रोइंग डिमांड आहे एनर्जी ती फुलफिल झाली पाहिजे. पण इथे या वॉरमुळे काय झालं होतं, की आपलं जे एक आपला जो प्रॉब्लेम होता, की आपण ही जी गोष्ट होती सप्लाय चेन ती मॅनेज केली नव्हती. त्याचबरोबर आपण काही जो स्टोरेज होता, मिनिमम गेजचा जो स्टोरेज असतो, तो आपण कंप्लीट नव्हता केला. त्याच्यानंतर आपण कुकिंगच्या बाबतीत जे होते, गव्हर्नमेंटने उज्ज्वला योजना राबवली होती. त्याच्या अंतर्गत प्रत्येक घरामध्ये एलपीजी गॅसचं सिलेंडर जे होतं, ते लावण्याच्या बद्दलचं एक मिशन होतं. पण ते जरी वाढवलं असेल, त्याच्यानंतर पण आपण काय केलं, की ती एलपीजीचं जी सप्लाय असेल तो इन्शुअर नाही केला. त्याचं डोमेस्टिक प्रोडक्शन आपण नाही वाढवलं. जर समजा गावाकडे आपण इलेक्ट्रिसिटी अजून पोहोचवत नाही, त्याच्यामुळं तिथं जरी आपण एलपीजी सिलेंडरचा जो आहे त्याचा सप्लाय वाढवत असेल, तरी आपण काय करायला पाहिजे होतं, की शहरांमध्ये जे आहे ते इलेक्ट्रिफिकेशन वाढवायला पाहिजे होतं. ह्या ज्या सगळ्या गोष्टी त्या जे 40 दिवसाचं वॉर झालं होतं इराणमध्ये त्याच्यामुळे दिसून आलं होतं. मग त्याच्यामध्ये रायटर काय सांगतात, की ह्याच्यामध्ये त्यांनी जपान, चायना आणि साऊथ कोरियाचं एक्झाम्पल दिलं होतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, की इंडिया जे आहे टोटल 60% ऑफ एलपीजीसाठी जे आहे, ते आपण इम्पोर्ट करतो. तर जपान जे आहे ते 70% करतं, साऊथ कोरिया 75% पर्यंत आणि चायना 40% पर्यंत करतं. आता ह्याच्यामध्ये काय होतं, की इंडियाचा जो इम्पोर्ट आहे, तो मेजरली जो कुठे वापरला जातो, तो जातो हाउसहोल्ड किचनमध्ये. त्याच्यामुळे काय झालं होतं, की जेव्हा एलपीजीचा सप्लाय बंद झाला होता, त्याच्यामुळं टोटल म्हणजे हाउसहोल्डमध्ये मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम निर्माण झाला होता. जसं आपण पाहिलं, की जे कमर्शियल गॅसेस होते त्यांना बंद केलं होतं. त्याच्यामुळे हॉटेल्समध्ये प्रॉब्लेम आला होता. मेसमध्ये प्रॉब्लेम आला होता. त्याच्यामुळे जी लोकं होते कामाला येणारे दुसऱ्या शहरांमध्ये वगैरे किंवा राज्यांमध्ये मायग्रंट वर्कर्स पुन्हा जायला लागले होते. त्याच्यामुळे भारतामध्ये हा जो प्रॉब्लेम होता तो खूप मोठ्या प्रमाणात दिसून येत होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, भारतामध्ये फक्त 15 दिवसाचा जो येतो स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह म्हणू शकतो, की त्या फक्त 15 दिवसाचा हा जो रिझर्व्ह आहे तो मेंटेन केला जातो. त्याच बाजूला दुसऱ्या साइडला काय, की जपानमध्ये काय केलं जातं, की हा जो एल-पी-जी आहे, तो मेजरली कोणत्या बाबतीत वापरला जातो? तो वापरला जातो हाउसहोल्ड कमर्शियल केमिकल जो आहे तो तिथं वापरला जातो. हाउसहोल्डमध्ये फक्त 40% हाउसहोल्ड्समध्ये तो वापरला जातो आणि 55% जे त्यांचं कुकिंग वगैरे हाउसहोल्ड्समध्ये ती इलेक्ट्रिफिकेशननी कंप्लीट केली जाते. चायनामध्ये जे आहे ते पेट्रोकेमिकल ड्रिव्हन जे इंडस्ट्रीज वगैरे आहेत तिथं वापरला जातो. त्याच्यामुळे चायनामध्ये जे आहे तिथं तेवढा प्रॉब्लेम निर्माण नाही झाला. त्याचबरोबर जपानमध्ये जे आहे, तर जपानमध्ये 108 दिवसाचा जो आहे, तो एल-पी-जी स्टॉक जो होता, तो मेंटेन केला जातो. त्याच्यामुळे जपानमध्ये जरी हाउसहोल्डच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात वापरला जात असेल एल-पी-जी, तरी त्यांच्यामध्ये सुद्धा जो होता, जास्त प्रॉब्लेम निर्माण नाही झाला. मग ह्याच्यामध्ये एक दुसरं सोल्युशन काय सांगितलं जातं, की जसं की जो वेस्ट एशियामधला जो रिजन आहे, तो कायम कॉन्फ्लिक्टेड राहणार आहे. म्हणजे आज जरी ते वॉर सीजफायर झालं असेल, तर पुन्हा जे आहे, ते पुन्हा वॉर त्याच्यामध्ये वाढू शकतं. मग समजा आज इस्रायल आणि इराणमध्ये, उद्या जाऊन इस्रायल आणि पाकिस्तानमध्ये होऊ शकतं किंवा इस्रायल जसं म्हणतं, की त्यांना ग्रेटर इस्रायल करायचंय, की इस्रायलला एक्सपांड करायचंय. मग अशा कंडिशनमध्ये ती जे एक्सपांड करणार, तेव्हा त्या रिजनमध्ये वॉर जे आहे, ते होणारच आहे. आणि दुसऱ्या साइडला जसं आपण म्हणतो कंटिन्युअसली, की आपली जी एनर्जी सोर्सेस आहे, आपल्याला जास्तीत जास्त रिन्यूएबल एनर्जीकडे ट्रान्सफर व्हायचं मग अशा कंडिशनमध्ये आपली गरज पडते, की आपण कुठे ना कुठे जे आहे, ती एल-पी-जी जी मॉडेल आहे, त्याच्याकडे वळून जे आहे, ते इलेक्ट्रिफिकेशनकडे वळायला पाहिजे हाउसहोल्डच्या बाबतीत. म्हणजे ज्या अर्बन वगैरे जो एरिया तिथे इलेक्ट्रिफिकेशन मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी अजून गॅस प्रॉपरली पोहोचला नाहीये, अजून पण ते
जसं लाकूड वगैरे जे आहे त्यांच्यावरती बायोमासवरती डिपेंडंट आहे, तिथं गॅस पोहोचवला पाहिजे. जेणेकरून तुमची एल-पी-जीचा जो डिमांड आहे, तो देशाची जी डिमांड आहे ती मेंटेन राहील. पण त्याचबरोबर ती जी आहे ती जास्तीत जास्त डेप्थपर्यंत किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो पोहोचेल पण. आणि अर्बनच्या बाबतीत जसं म्हटलं, की इलेक्ट्रिफिकेशनचं जे गोष्ट होती ती जास्तीत जास्त वाढवली पाहिजे. आता इलेक्ट्रिफिकेशनच्या बाबतीत आपण पाहिलं होतं, की जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिफिकेशन करणार हाउसहोल्ड्समध्ये, अर्बन्समध्ये जे आहेत ती किचन्स आपण इलेक्ट्रिफाईड करणार. मग त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटीची डिमांड वाढणार. पण आपली जी डिस्ट्रिब्युटरी आहे, ती तेवढी अजून इफिशियंट नाही किंवा तेवढी जी सप्लाय तो हँडल करण्यासाठी केपेबल नाहीये. मग तुम्हाला ती चॅनल्स जे आहेत ते सुद्धा वाढवावे लागतील. त्याची कॅपॅसिटी वाढवावी लागणार आहे. आणि त्याचबरोबर मग जी इलेक्ट्रिसिटीची प्राइजेस असतात, त्याच्या बाबतीत सुद्धा एक मेंटेन किंवा स्टेबिलिटी राहिली पाहिजे. त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मेंटेन कराव्या लागणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला जे एनर्जी सोर्सेस आहेत आपले, त्याचं जे डोमेस्टिक प्रोडक्शन आहे ते सुद्धा वाढवायचं आहे. त्याचबरोबर करंटली आपले जे डायव्हर्सिफिकेशन म्हणतो याच्यामध्ये, की एल-पी-जी मग फक्त आपण जे वेस्ट एशियामध्ये घेतो. आता वेस्ट एशिया जो आहे तो जिओपॉलिटिकल इथून पुढे कंटिन्युअसली न्यूजमध्ये आणि कॉन्फ्लिक्टिंग झोनमध्ये राहणार आहे. तर मग आपल्याला एल-पी-जीचं जे दुसरे जे सोर्सेस असतील डायव्हर्सिफाईड ते करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अ, दुसऱ्या देशांकडून घेणं किंवा दुसऱ्या एरियाजमधून घेणं ती एक गोष्ट आणि त्याचबरोबर त्याच्या ऐवजी दुसरा सोर्स वापरणं ही सुद्धा गोष्ट जी आहे, ती येणाऱ्या काळाची गरज आहे भारतासाठी. तर याच्यावरती जे आहे ती मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, की बदलता जो टाईम आहे, जिओपॉलिटिकल जे बदलते सिच्युएशन्स आहेत, बदलता जो टाईम आहे, त्याच्यानुसार इंडियाला स्वतःची एनर्जी ट्रान्झिशन जे आहे, एनर्जी सोर्सेस वगैरे ते कसे चेंजेस करायला पाहिजे, त्याची कितपत गरज आहे, याच्यावरती तुम्हाला मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढची न्यूज होती, की द प्राइस ऑफ अ वॉर फार अबोव्ह द ग्राउंड. म्हणजे जसं आपण पाहिलं, की हे जो वॉर झालं होतं त्याच्यामुळे आपल्याला एल-पी-जी सिलेंडर असतील, त्याच्यानंतर आपण जसं म्हणलं, की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून जे आहे ते बरेच जे आहेत इंटरनेट केबल्स असतात ते जातात. त्याच्यामुळे इराणने वगैरे ही सुद्धा धमकी दिली होती, की असंच वॉर कंटिन्यू राहिलं किंवा यूएसएने अजून जास्त अटॅक केले तर ते जे केबल्स आहेत ते सुद्धा कट केले जाऊ शकतात. त्याच्यामुळे इंटरनेटवरती सुद्धा प्रॉब्लेम येऊ शकतात. क्रूड ऑइलवरती वगैरे जे होते त्याचे प्राइसेस वाढले होते. त्याच्यामुळे तुमचे ट्रान्सपोर्टचे आणि बाकीच्या गोष्टींमध्ये इन्फ्लेशन त्याच्या बाबतीत सुद्धा खूप इन्फ्लेशन वाढलं होतं. आता ते रायटरचं म्हणणं आहे, हे जे इन्फ्लेशन वगैरे वाढलं होतं, की हा जो इम्पॅक्ट होता तो ग्राउंडवरती दिसलाच. पण त्याचबरोबर जो हवाई म्हणजेच एव्हिएशन बद्दलचा जो होता, त्याच्यामध्ये सुद्धा हा जो इम्पॅक्ट होता तो मोठ्या प्रमाणात दिसून आला. त्यांचं म्हणणं होतं काय झालं होतं, की हे जे वॉर होतं त्याच्यामुळे ते जो एअर चॅनल होता किंवा एअर स्पेस होती ती मोठ्या प्रमाणात ब्लॉक केली होती, की त्याला बंद केलं गेलं होतं. त्याच्यामुळे बरेच जे एअरलाईन्स वगैरे होते त्यांना तो दुसरा रूट किंवा दुसरा रूट घ्यावा लागत होता. मग तो रूट लांब असणार, मग डिस्टन्स वाढणार, टाईम वाढणार. त्याच्यामुळे परत त्याची जी पेट्रोल वगैरेची जी याची ऑइलची जी डिमांड असणार ती वाढणार आणि त्याचबरोबर दुसऱ्या साइडला त्यांची जी प्राइसेस होती जेट फ्युएलची, तिची जी प्राइस होती ती $195 to $197 पर बॅरल सुद्धा गेली होती. म्हणजेच ती किती होती? $200 पर्यंत त्याची प्राइस गेली होती. आणि ही जी एव्हिएशन फ्युएल आहे, म्हणजे या सेक्टरमध्ये फ्युएलची जी कॉस्टिंग आहे ती 25% ते 40% पर्यंतची कॉस्टिंग असते. मग रायटरचं म्हणणं आहे, की अशी इंडस्ट्री ज्याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन फक्त 3 ते 5% असतं. ज्या सेक्टरमध्ये फ्युएलचा जो पार्ट आहे तो 25% ते 40% जेट फ्युएल जे आहे, ते त्याचं वेट कॅरी करतं. मग अशा कंडिशनमध्ये तुमचा टाईम वाढणं, डिस्टन्स वाढणं, त्याचबरोबर त्याची फ्युएलची प्राइसेस सुद्धा वाढणं, याच्यामुळे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट पडला होता. मग त्याच्यामुळे काय झालं, तिकिटांचे प्राइसेस 10% ते 20% वाढले होते. त्याच्यानंतर फ्युएल सरचार्जेस वाढले होते. फ्लाइट कॅन्सल होत होत्या. मग ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या, ह्या सुद्धा इन्शुअर करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी जी इंटरनॅशनल बॉडी सिव्हिल एव्हिएशन बद्दलची, त्याच्याबरोबर मिळून काही सेट गाईडलाईन्स जे आहेत, ते तयार करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. ओव्हरऑल ग्लोबली, की अशा कंडिशनमध्ये काय-काय करायला पाहिजे. त्याचबरोबर ह्याच्याशी रिलेटेड गव्हर्नमेंटने अजून एक न्यूज काय होती, की जसं आपल्याला माहिती आहे, की आपण इथेनॉल ब्लेंडिंग करतोय, की म्हणजे आपण रिसेंटली E20 जे होतं, ते पास केलं होतं बाईकसाठी किंवा ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी. त्याच्या अंतर्गत काय केलं जातं, की अल्मोस्ट 27% जे आहे इथेनॉल ब्लेंडिंग ते केलं जाऊ शकतं. आता गव्हर्नमेंट नवीन रूल काय आणायचं म्हणतंय, की गव्हर्नमेंट म्हणते, की आता E20 झालं तर E85 पर्यंत आणू. म्हणजेच त्याच्यामध्ये 85% जो असेल इथेनॉल असेल, 15% जे असेल फक्त पेट्रोल किंवा गॅसोलीन असेल. याची नोटिफिकेशन जी आहे ती आणण्याच्या तयारीत आहे गव्हर्नमेंट. त्यांचं म्हणणं काय, की गव्हर्नमेंटकडे इनफ सोर्सेस आहेत बायोमास वगैरेचे
आणि क्रूड ऑइलचं जे सप्लाय डिसरप्शन झालं, त्याचे जे प्राइसेस आहेत आणि असे जे प्राइसेस जे खूप जास्त फ्लक्च्युएट होतात, तेव्हा जसं आपल्याला माहिती आहे, की आपलं करंट अकाउंट डेफिसिट आहे, त्याच्यावरती मोठा बर्डन येतो. त्याच्यावरती बर्डन आलं, त्याच्यामध्ये जास्त पैसे गेले, की आपली जी स्कीम्स वगैरे असतील, वेलफेअर स्कीम्स वगैरे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट पडतो. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वगैरे असेल, कॅपेक्स असेल, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट पडतो आणि त्याला काउंटर करायचं आणि त्याचबरोबर आपले जे एन्व्हायर्नमेंटल टार्गेट्स होते, की आपण नेट झिरो इमिशन्स करायचं. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात किंवा पटपट पुढे जाण्यासाठी गव्हर्नमेंट ही जी प्रोसेस होती ती इम्प्लिमेंट करायच्या किंवा त्याची नोटिफिकेशन आणायची तयारीत होती. मग त्याच्याशी रिलेटेड न्यूज काय होती, की इंटरनॅशनल जी आहे इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन त्यांच्या मते काय सांगितलं जातंय, की सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएलच्या अंतर्गत जे आहे इंडियाने काय ठेवलंय, टार्गेट ठेवलंय, की 2027 पर्यंत जेट फ्युएलमध्ये 1% इथेनॉल ब्लेंडिंग, 2028 पर्यंत 2% आणि 2030 पर्यंत 5% जे असेल ते टार्गेट ठेवायचं. आणि हे कशासाठी? की इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत 2050 पर्यंत आपल्याला नेट झिरो कार्बन इमिशन अचीव्ह करायचे ग्लोबली. मग याच्या अंतर्गत त्यांचं काय म्हणणं आहे, की इथेनॉल ब्लेंडिंग जे आहे ते जेट फ्युएलमध्ये सुद्धा व्हायला पाहिजे. त्यांचं म्हणणं आहे, की आपल्याकडे इंडियामध्ये झालं, इंडिया झालं, त्याच्यानंतर ब्राझील झालं, यूएसए झालं. हे असे कंट्रीज आणि युरोप हे असे कंट्रीज ज्यांच्याकडे इनफ बायोमास आहे, की जे फक्त ऑटो सेक्टरसाठी जे आहे ते लिमिटेड न राहता त्याला अजून जास्त एक्सपांड करता येईल. त्याला एव्हिएशन सेक्टरसाठी सुद्धा यूज करता येईल आणि एव्हिएशन सेक्टरसाठी यूज केलं तर त्याच्यामुळे काय होणार, की तुमचं एन्व्हायर्नमेंटल जे टार्गेट्स असतील ते सुद्धा अचीव्ह होतील. त्याच्यानंतर इकॉनॉमिक टार्गेट जे आहेत, जर तुम्ही इथेनॉल ब्लेंडिंग वाढवली, तुमची जी पेट्रोलची किंवा जेट फ्युएलची डिमांड आहे ती कमी होणार. ती डिमांड कमी झाली, की त्याचे जे प्राइसेस आपण पे करतो ते कमी होणार. डिमांड कमी झाली त्याच्यामुळे सुद्धा प्राइसेस कमी होणार. ती गोष्ट झाली. त्याच्यानंतर तुमची इकॉनॉमिक जी त्याच्यानंतर जिओपॉलिटिकलमध्ये जे कॉन्फ्लिक्ट वगैरे होतात, त्याच्याशी सुद्धा तुम्ही जे आहे ते कुठं ना कुठं प्रोन बनता, की असे काही प्रॉब्लेम्स जरी आले, तरी आपली एनर्जीची डिमांड, आपली ट्रान्सपोर्टेशन वगैरे ते हॅम्पर नाही होणार. म्हणजे जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात कुठेतरी वॉर असेल, त्याच्यामुळे भारतावरती त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो कमीत कमी होईल. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, की इथेनॉल ब्लेंडिंग जी आहे ती ओव्हरऑल ट्रान्सपोर्टेशनला कशी मदत करू शकते? कोणत्या-कोणत्या सेक्टरमध्ये मदत करू शकते? कोणत्या-कोणत्या अँगल्सनी त्याची मदत होऊ शकते? ह्याच्याबद्दल जे आहे ते मेन्समध्ये मोठा आणि चांगला प्रश्न बनवायची शक्यता खूप जास्त आहे. त्याच्यानंतर पुढचं आर्टिकल होतं, की पझल ऑफ मिसिंग अर्जन्सी अराउंड लर्निंग. आता रायटरचं काय म्हणणं आहे, की जसं आपल्याला माहीत असतं, की समजा एखाद्याची डिग्री झाली. 4 वर्षानंतर डिग्री डिग्री झाली 4 वर्षाची वगैरे इंजिनिअरिंगची आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये काय शिकवलं होतं, हेच आपल्याला माहीत नसतं. मेकॅनिकल इंजिनिअर झालाय, पण त्याच्यानंतर त्याला बाकीच्या आतमधले जे गोष्टी आहेत, ते काहीच माहीत नसतं. मशीन कशी चालते, काय चालते, काही कल्पना नसते. ही जी गोष्ट आहे, ती आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसते. रायटरचं म्हणणं आहे, ही गोष्ट आहेच, पण ही जी गोष्ट आहे, ही फक्त मोठ्यावरती किंवा डिग्रीच्या बाबतीतच नाहीये. त्यांचं एक्झाम्पल देताना ते म्हणतात, की 5वी-6वीचा जो मुलगा आहे तो दुसऱ्या म्हणजे 2री-तिसरीच्या वयाची जी मुलं आहेत किंवा त्यांच्यासाठी जे एक लर्निंग प्लॅटफॉर्म आहे किंवा एवढ्या गोष्टी किंवा एवढं टार्गेट अचीव्ह झालं पाहिजे. ते सुद्धा तो 5वी-6वीला गेल्यानंतर होत नाही. त्यांचं म्हणणं काय, की फक्तच त्याला दुसऱ्याचं बघून लिहिता आलं किंवा कॉपी करता आली. याचा अर्थ त्याला शिकला येतो किंवा त्यांनी पुढं त्या गोष्टी ज्या आहेत त्या अचीव्ह केल्या. त्या गोष्टी त्याला स्किल्स म्हणा किंवा ते नॉलेज असेल ते त्यांनी अचीव्ह केलंच आहे. असं म्हणणं जे आहे किंवा असं मानणं जे आहे ते चुकीचं आहे. असं मानल्यामुळे काय होतं, की आपण असं म्हणतो, की ती व्यक्ती जी आहे ती फक्तच पुढे जायला लागली स्टँडर्ड वाईज. पण नॉलेज वाईज त्याची ग्रोथच होत नाही. मग याच्यामध्ये त्याच्यासाठीच गव्हर्नमेंटने एक मिशन लॉन्च केलं होतं. निपुण भारत मिशन जे होतं ते लॉन्च केलं होतं गव्हर्नमेंटने. जेणेकरून काय व्हावं, की तिचे नॉलेज असेल ते प्रॉपरली पर्क्युलेट झालं पाहिजे आणि ही जी गोष्ट आहे, की म्हणजे की जसं म्हणजे एक मराठीमध्ये म्हण म्हणली जाते, की पुढचं पाठ मागचं सपाट. मग ह्या पद्धतीची म्हण आहे किंवा या पद्धतीचा जो सिनारिओ आहे तो भारतामध्ये क्रिएट नाही झाला पाहिजे. कारण जर असा सिनारिओ क्रिएट झाला, त्याच्यामुळेच आपण ऐकताना असं म्हणतो, की मोठे-मोठे कंपनीचे जे ओनर्स वगैरे असतात, ते म्हणतात, की 70% इंजिनिअर्स आहेत, ते जे वर्क फोर्ससाठी केपेबलच नाही आहेत, इंडस्ट्रियल यूजसाठी केपेबलच नाही आहेत. त्याच्यामुळे स्किल गॅप जो आहे तो मोठ्या प्रमाणात तयार होतो. मग ह्या सिनारिओला टॅकल करण्यासाठी सुद्धा गव्हर्नमेंटने निपुण भारत मिशन लॉन्च केलं होतं. याच्यावरती तुम्हाला प्रीमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, की निपुण भारत मिशन काय आहे? त्याच्यानंतर रायटरचं काय म्हणणं आहे, की हा जो गॅप आहे त्याच्यामध्ये कसं होतं, की पुअर लर्निंग जे आहे म्हणजे नॉर्मली काही गोष्टी असतात म्हणजे खड्डा आहे वगैरे किंवा रेशन भेटत नाही. ह्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला दिसून येतात डायरेक्टली, की हा प्रॉब्लेम आहे सोशल सिनारिओमध्ये किंवा सोशल स्फिअरमध्ये हे प्रॉब्लेम्स आहेत. पण पुअर लर्निंग जी आहे ती ही डोळ्यांनी दिसत नाही. त्याच्यामुळे ह्याच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावरती लवकर
समजून येत नाही. ह्या गोष्टीला जे ते प्रॉपरली पाहून, समजून अॅनलाईज केलं तर ती गोष्ट समजून येते. त्यांचं म्हणणं आहे, की "अ चाइल्ड कॉपिंग फ्रॉम द ब्लॅकबोर्ड कॅन क्रिएट द इल्युजन ऑफ लर्निंग." म्हणजे फक्त ब्लॅकबोर्डपासून जो कॉपी करत असेल, तो फक्तच एक तो शिकलाय. हे एक इल्युजन तयार होतं, एक भ्रम तयार होतो. पण रिअलमध्ये तो शिकलाय असं मात्र नाहीये. त्याच्यामुळे तिची जी एक फ्लुएन्सी आहे, रीडिंग फ्लुएन्सी किंवा समजण्याची जी आहे, कॉग्निटिव्ह एफर्ट्स जे आहेत, ते वाढले पाहिजेत. त्याचबरोबर त्यांचं काय म्हणणं आहे, की एक अकाउंटेबिलिटी जी आहे, ती वीक होत चालली आहे पॉवर असिमेट्रीजमध्ये. म्हणजेच काय, की एक आपल्याला माहिती आहे, की एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स असतील, टीचर्स असतील, त्यांची जी पॉवर किंवा डॉमिनंट पोझिशन आहे, ती वाढत चालली कंपेअर्ड टू पेरेंट्स वगैरे. कारण एज्युकेशनच्या बाबतीत ते त्यांचं जे एक असतं, की एज्युकेशनच्या बाबतीत खर्च होऊ द्या, त्याच्या बाबतीत मग एज्युकेशन इन्स्टिट्यूशन मागतील तसं, पाहिजे तसं जे आहे, ती गोष्टी बेंड करून घेतात तसं त्या हिशोबाने. त्याचबरोबर ही जी क्रायसिस आहे, ह्याची जी स्केल असेल, ती खूप जास्त म्हणजे की त्याला तेवढं वेटेज दिलं जात नाही, की ही खूप जास्त एक मोठी गोष्ट आहे. ह्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. म्हणजे याबद्दल त्यांनी एक्झाम्पल दिलं, की ग्रेड 5 चे जे मुलं होते, त्याच्याबद्दल सांगितलं जातं युनियन टेरिटरी ऑफ जी आपली दादरा नगर हवेली त्याच्यामध्ये सांगितलं गेलं, की ग्रेड 5 चे जे मुलं होते त्यांच्यामध्ये रीडिंगची जी फ्लुएन्सी होती ती 20% पासून 65% पर्यंत पोहोचली होती. त्याच्यावरती रिएक्शन अशी निघाली होती, की म्हणजे 35% मुलांना वाचताच येत नाही फ्लुएंटली. म्हणजे ही जी गोष्ट होती, की म्हणजे 20% पासून 65% पर्यंत प्रोग्रेस केली आहे. पण म्हणजे 5वी ला गेल्यानंतर सुद्धा तो फ्लुएंटली वाचू शकत नाही. ही जी गोष्ट होती म्हणजे 35% मुलं वाचू शकत नाहीयेत. ही जी गोष्ट आहे ही गोष्ट एक अलार्मिंग सिच्युएशन क्रिएट करते, की ही किती डेप्थपर्यंत किंवा किती मोठा याचा जो इम्पॅक्ट आहे किंवा किती मोठ्या स्केलवरती ही जी गोष्ट आहे, ती आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर याच्याबद्दलची एक जी रिस्पॉन्सिबिलिटी असते म्हणजे जसं आपण म्हणतो, की एज्युकेशन प्रोव्हाईड करणं हे जरी स्टेटचं काम असेल, तरी एज्युकेशन अचीव्ह करणं किंवा ते शिकणं म्हणजे शिकवणं स्टेटचं काम आहे, तर शिकणं जे आहे ते पेरेंट्सचं आणि त्या इंडिव्हिज्युअल ॲस्पिरंटचं काम असतं. मग हा जो बॅलन्स आहे तो मेंटेन झाला पाहिजे. जसं शिकवणं किंवा एज्युकेशन प्रॉपरली आणि क्वालिटी एज्युकेशन पुरवणं स्टेटचं काम आहे. मग ते तसं करतायत का? ते प्रोव्हाईड करतात का? हे सुद्धा पाहणं आपलं काम आहे. ॲज अ पेरेंट म्हणून सुद्धा आणि ॲस्पिरंट म्हणून आणि त्याचबरोबर जे एज्युकेशन मिळालंय ते आपण प्रॉपरली घेतोय का? हे सुद्धा पाहणं आपलं काम आहे. हा जो रिस्पॉन्सिबिलिटीज आहे तो बॅलन्स इथे तयार झाला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे, की जसं म्हटलं जातं, की एखाद्या प्रॉब्लेमला सोडवण्यासाठी सगळ्यात पहिली गरज असते, की तिथे एक प्रॉब्लेम आहे, हे जाणणं गरजेचं असतं. मग त्याच पद्धतीने, की हा एक प्रॉब्लेम आहे आणि हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, हे समजून घेणं, ह्याला मांडणं, ही गोष्ट जी आहे ती खूप मोठी आणि ही खूप जास्त गरजेची आहे. तरच आपण म्हणू, की हो खरंच याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. म्हणजे एज्युकेशन सिस्टम जी होती, ती कुठे ना कुठे आपली फ्रॉड एज्युकेशन सिस्टम व्हायला लागली होती. म्हणजे आपण एज्युकेशन घेतलं, आपण त्याच्यानंतर आपण ग्रॅज्युएशन केलं, पी-जी केलं, त्याच्यानंतर मास्टर्स केलं, त्याच्यानंतर पी-एच-डी केली, सगळं केलं. पण त्याच्यानंतर जर तुम्हाला एक इफेक्टिव्ह जे काम असेल ते करता येत नसेल, तुम्ही स्किल त्याच्यामधून काही अचीव्ह केलं नसेल आणि त्याच्यानंतर नुसतेच जी डिग्री आहे, ते फक्त डिग्री कंप्लीट झाल्या. पण नॉलेज जे आहे, ते जे येत नसेल, ते एक एज्युकेशन जे आहे ते फ्रॉड आहे. आणि जर अशा एज्युकेशन सिस्टमवरती आपण जे आहे ते एक डेव्हलप नेशन म्हणून बनू शकतो आणि जरी बनलोच, तरी जे आहे ते टिकवणं जे आहे ते प्रॉपरली होऊ शकणार नाही. मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला खूप गरजेचं आहे, की एज्युकेशन सिस्टम आपल्याला सुधारायला पाहिजे. याच्यामध्ये तुम्हाला GS2 मध्ये, त्याच्यानंतर एस-एजमध्ये याच्यावरती तुम्हाला एज्युकेशन सिस्टमवरती प्रश्न जे आहेत ते विचारले जाऊ शकतात मेन्समध्ये. पुढचं आर्टिकल काय होतं, की इंडियाज फॉरेस्ट कुड निअरली डबल कार्बन स्टोरेज बाय 2100 सेज स्टडी. म्हणजे रिसेंटली जी एक स्टडी झाली होती, ती एन्व्हायर्नमेंट रिसर्च क्लायमेट जी होती या जर्नलमध्ये छापून आली होती. त्यांचं म्हणणं होतं, की करंटली इंडियाचे जे फॉरेस्ट जेवढं कार्बन स्टोअर करतात किंवा कार्बन कॅप्चर करतात, त्याच्या डबल जे आहेत 2100 म्हणजे 2100 येता तोपर्यंत जे आहेत आपले फॉरेस्ट अॅक्युमुलेट किंवा कॅप्चर जे आहे ते करू शकतात. म्हणजेच त्यांचं काय म्हणणं आहे, की जर समजा आत्तापर्यंत आपले जे फॉरेस्ट आहे 10% असेल, तर ते जे आहे ते 20 केजी पर्यंत असं करत असेल, तर त्यांचं म्हणणं आहे, की आपले जे फॉरेस्ट आहे येत्या काळात 40 केजी पर्यंत करू शकतात. याच्यामध्ये त्यांनी कारण काय दिलं, की येणाऱ्या काळात जे आहे, ते क्लायमेट चेंजमुळं काय होणार, क्लायमेट चेंजमुळं तुमचं जे टेम्परेचर बदलणार, प्रेसिपिटेशन पॅटर्न बदलणार, प्रेसिपिटेशन इंडियाचं जो रिजन आहे त्याच्यामध्ये प्रेसिपिटेशन मोठ्या प्रमाणात होणार. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड जो आहे त्याचं प्रमाण वाढलं ॲटमॉस्फिअरमध्ये, त्याच्यामुळे फोटोसिंथेसिस मोठ्या प्रमाणात होणार. मग फोटोसिंथेसिस झालं, की वॉटरची जी इनटेक होतं किंवा वॉटरचं जी वॉटर यूज एफिशियन्सी होती ती सुद्धा वाढणार. ह्याच्यामुळे काय होणार, की कार्बन कॅप्चर जी होती, ती गोष्ट वाढू शकते. आता ही गोष्ट जी आहे ती आपल्याला असं वाटतं, की चांगली गोष्ट आहे. म्हणजे क्लायमेट चेंज जे होतंय, ही गोष्ट चांगली. पण क्लायमेट चेंज
ची ही गोष्ट चांगली जरी असेल तरी रायटरचं म्हणणं आहे, की याचा अर्थ असा नका काढू, की तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर वर्कसाठी किंवा डेव्हलपमेंट वर्कसाठी बेसुमार वृक्षतोड वगैरे करू शकता किंवा एक अनप्लॅन अशा पद्धतीने जे तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स उभारू शकता, असं नाहीये. आहे कॅपॅसिटी वाढती एक बाय प्रॉडक्ट आहे क्लायमेट चेंजचा. जो आपण आपण जो होता तो असेस केला नव्हता किंवा जो आपल्याला पाहिजे होता त्या पद्धतीने नाहीये. एक लकीली असं एक आहे, लकीली असा बाय प्रॉडक्ट आहे, पण याचा अर्थ तो एक चांगलाच असेल किंवा लाँग टर्ममध्ये चांगलाच होईल असं नाही. त्यांचं म्हणणं आहे की क्लायमेट चेंजचा जो होता, क्लायमेट चेंज हा फक्त रायझिंग टेम्परेचर नाही, त्याच्यामुळे जो आहे तो प्रत्येक सेक्टरला तो जो आहे इम्पॅक्ट पडतो. जसं आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर वाढतं. टेम्परेचर वाढल्यामुळे जसं आपण म्हणतो, की आपलं एसी, कूलर वगैरे ह्यांची डिमांड आपली जी आहे ती गरजेच पडते. आपण नॉर्मली एवढं फिरू नाही शकत उन्हातान्हामध्ये. आपल्याला त्याच्यानंतर आपली जी स्किन आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात इम्पॅक्ट पडू शकतो यूव्ही रेज वगैरे त्यांच्या इम्पॅक्टमुळं. मग हा जर टोटल आपली जी लाईफस्टाईल आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणात बदलली क्लायमेट चेंजमुळं. मग ह्याचं म्हणणं आहे, की हे जरी फॉरेस्ट वाढली तरी त्यांची सस्टेनेबिलिटी जी आहे त्याच्यावरती एक स्ट्रेस तयार होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या ज्या गोष्टी हे जर तुम्हाला मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, की क्लायमेट चेंज काय आहे? क्लायमेट चेंजचे काय-काय एन्व्हायर्नमेंटमध्ये परिणाम होऊ शकतात आणि क्लायमेट चेंजबद्दल जे आहे ते क्रिटिकली एनालाइजमध्ये सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, की क्लायमेट चेंजमुळे जे आहे ते कार्बन स्टोरेज कॅपॅसिटी तुमची 2100 पर्यंत वाढू शकते. याच्यावरती तुम्हाला मेन्समध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हा जो आहे तो एक इम्पोर्टंट टॉपिक आपल्यासाठी असणार. तर हा होता आपला आजचा हिंदू पेपर एनालिसिस. अशाच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. स्पर्धा यूट्यूब चॅनल. थँक यू.